शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी ॲग्रिकॉस पांडुरंग अंकुशराव तावरे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी चॅनलच्या नव्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, आपले जे काही डाळिंबाचा प्लॉट आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी काही अवस्था आहे ती म्हणजे फ्लावरिंग अवस्था. यामध्ये आपण आपल्या प्लॉटची काय काळजी घ्यायला पाहिजे, पाणी नियोजन कसं करायला पाहिजे, खत नियोजन कसं करायला पाहिजे, कोणते अन्नद्रव्य मुख्यतः दिलं पाहिजे, नायट्रेट व नायट्रोजन युक्त खतांचा वापर केल्यामुळं काय होऊ शकतं, कोणतं कीटकनाशक वापरलं पाहिजे, कोणतं बुरशीनाशक वापरलं पाहिजे व कळी निघण्यासाठी आपण आपल्या डाळिंब बागेमध्ये कोणती फवारणी ही केली पाहिजे, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. व तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून घ्या. शेतकरी मित्रांनो, डाळिंब बागेमध्ये जर आपल्याला फ्लोरा मॅनेज करता आला नाही तर त्या ठिकाणी आपलं वर्षही व्हायला जाऊ शकतं. त्याचबरोबर आपला खर्च वाढून डाळिंब बागेचं खूप मोठं नुकसान हे होऊ शकतं. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे फ्लोरा अवस्थेत पाणी व्यवस्थापन करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. मित्रांनो, आपल्या डाळिंब बागेला पाणी व्यवस्थापन करताना फ्लावरिंग स्टेजमध्ये ही आपल्याला वाफचा कंडिशनमध्ये पाणी व्यवस्थापन करायचं आहे, जेणेकरून मुळी ही सफोकेट होणार नाही व डाळिंब बागेचा अपटेक हे चालू राहील. दुसरं म्हणजे आपल्या डाळिंब बागेत जर नळकरीचं प्रमाण हे जास्त असतं तर आपल्याला 3 ते 4 तास पाणी देऊन ही नळकरी जर आपण 3 ते 4 तास पाणी दिली तर ही जी काही नळकळी जी काय आहे ते पूर्णपणे गळून त्या ठिकाणी जी काही मादी कळी ही येणार आहे व तिचा स्ट्रोक सुद्धा एकदम जबरदस्त असणार आहे. तर मित्रांनो, त्याच्यानंतर आपल्या बागेत जर कळी ही निघत नसली तर आपल्याला 4 ते 5 दिवसा मिळून आपल्या डाळिंब बागेला तानावर हे पाणी द्यायचं आहे. व सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या डाळिंब बागेला नरकळी व मादी कळी जास्त निघण्याचं किंवा कमी निघण्याचं कारण म्हणजे आपल्या डाळिंब बागेमध्ये आपण स्टोरेज स्टेजमध्ये रेस्ट स्टेज म्हणजे केलेले काम जर आपण आपल्या काळीमध्ये स्टोरेज हे व्यवस्थित असलं तर त्या ठिकाणी आपल्या डाळिंब बागेला 100% मादी कळीची निघणार आहे. तर मित्रांनो, हे आपण बघितलं पाणी व्यवस्थापन. आता डाळिंब बागेला फ्लोरा अवस्थेत कोणते खत अन्नद्रव्य किंवा कोणते खत हे दिले पाहिजे. तर मित्रांनो, सर्वात महत्वाचं डाळिंब बागेला फ्लोरा अवस्थेत सर्वात महत्वाचे जे काही अन्नद्रव्य आहे ते म्हणजे फॉस्फरस, पोटॅशियम, बोरॉन, झिंक आणि फेरस. तर मित्रांनो, आपल्या डाळिंब बागेमध्ये फ्लोरा अवस्थेमध्ये जर पोटॅशियम फॉस्फरस आणि बोरॉन यांची जर कमतरता झाली तर त्या ठिकाणी आपल्या डाळिंब बागेला मादी कळी जास्त निघणं, फुलगळ होणं, फुलधारणा कमी होणं, त्याचबरोबर बोरांचा जर अभाव असला तर त्या ठिकाणी मादी कळी सेट न होणं, हे जे काही प्रॉब्लेम हे आपल्याला येऊ शकतात. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या डाळिंब बागेमध्ये जर फेरस आणि झिंक हे जे काही 2 अन्नद्रव्य आहे यांचा जर अभाव असला तर त्या ठिकाणी कळीचा आकार हा लहान निघणं, कळी ही गळून जाणं या समस्या आपल्याला जाणवू शकतात. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या डाळिंब बागेला फ्लोरा अवस्थामध्ये ड्रीपद्वारे झिंक आणि फेरसचा वापर करायचा आहे. व त्याचबरोबर पोटॅशियम, फॉस्फरस आणि बोरॉन हे जे काही 3 महत्वाचे जे काही अन्नद्रव्य आहे यांचा सुद्धा वापर फवारणीद्वारे व ड्रीपद्वारे त्या ठिकाणी करायचा आहे. फॉस्फरस युक्त खतांचा वापर जर करायचा म्हटलं तर मग आपल्याला 05234, 06020, 04247 हे जे काही 3 ग्रेड आहे त्यांचा वापर करू शकता. व पोटॅशियम जर आपण आपल्या डाळिंब बागेला या स्टेजला जर द्यायचं असेल तर त्यामध्ये आपण 0050 पोटॅशियम शोनाइट हे जे काही खत आहे यांचा वापर त्या ठिकाणी हा करू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या डाळिंब बागेमध्ये जर आपल्याला जैविकरित्या जर झाडाला पोटॅश आणि फॉस्फरस हा उपलब्ध करायचा असला तर त्या ठिकाणी आपल्याला फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आणि पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया हे जे काही 2 प्रकारचे जे काही बुरशी आहे त्यांचा वापर आपल्या डाळिंब बागेमध्ये आपल्याला करायचा आहे, जेणेकरून जमिनीत जो काही फिक्स झालेला जो काही फॉस्फरस आणि पोटॅशियम आहे हा जे काही 2 बॅक्टेरिया आहे ते आपल्या झाडाला उपलब्ध करून देतील व झाडामध्ये प्रत्येक भागामध्ये फॉस्फरस आणि पोटॅश जाऊन त्या ठिकाणी कळी व सेटिंग होण्याचं प्रमाण हे सर्वात जास्त दिसून येईल. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला फ्लावरिंग स्टेजमध्ये नायट्रोजन आणि नायट्रेट युक्त खतांचा वापर त्या ठिकाणी टाळायचा आहे, जेणेकरून जर या नायट्रेट व नायट्रोजन युक्त खतांचा जर वापर आपण डाळिंब बागेमध्ये जर जास्त केला तर त्या ठिकाणी फुलगळ होण्याची शक्यता ही दाट असते.
तर मित्रांनो हे झालं खत व्यवस्थापन. आपण आपल्या डाळिंब बागेमध्ये फ्लावरिंग स्टेजमध्ये फवारणी नियोजन हे कसं केलं पाहिजे. तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या डाळिंब बागेमध्ये फ्लावरिंग स्टेजमध्ये पावडर फॉर्म मधलं कोणतंही बुरशीनाशक त्या ठिकाणी वापरायचं नाहीये. जेणेकरून पावडर फॉर्म मधलं बुरशीनाशक जर आपण आपल्या डाळिंब बागेमध्ये वापरलं तर त्या ठिकाणी आपली फुलगळ होण्याची जी काही शक्यता ही जास्त असते. तर मित्रांनो कोणते बुरशीनाशक त्या ठिकाणी आपण हे वापरू शकतो. तर मग त्यामध्ये आपण टेल्ट वापरू शकतो, फॉलिक्युअर वापरू शकतो, कुमानियल वापरू शकतो, स्कोर वापरू शकतो, इन्फिनेटो हे बुरशीनाशक सुद्धा त्या ठिकाणी वापरू शकतो. तर मित्रांनो सर्वात महत्त्वाची दुसरी गोष्ट, आपण आपल्या डाळिंब बागेमध्ये ह्या फ्लावरिंग स्टेजमध्ये अशाच कीटकनाशकाचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे जेणेकरून आपल्या जे काही फुलं आहे त्याच्यावर थ्रिप्स अटॅक ही नाही झाला पाहिजे आणि जे काही मधमाशीलाही त्रास न झाला पाहिजे. तर मित्रांनो त्यामध्ये आपल्याला जे काही कराटे, डेसिस 100, ॲक्ट्रा हे जे काही कीटकनाशक आहे त्यांचा वापर 100% टाळायचा आहे. व आपण आपल्या डाळिंब बागेमध्ये कीटकनाशकाचा वापर करत असताना आपल्याला बायो 303, बेनिव्हिया, डेलिगेट, मोव्हेंटो ओडी, मोव्हेंटो एनर्जी हे जे काही 3-4 प्रकारचे जे काही कीटकनाशक आहे त्यांचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. तर मित्रांनो हे झालं कीटकनाशकाच्या बाबतीत. जर डाळिंब बागेमध्ये आपल्याला फ्लावरिंग स्टेजमध्ये आपले जे काही झाड आहे ते जरा स्ट्रेस मध्ये असले तर त्या ठिकाणी अँटी स्टेज जे काही औषध आपल्याला डाळिंब बागेमध्ये फवारणीसाठी जे काही मार्केटमध्ये मिळतात त्याची सुद्धा फवारणी त्यामध्ये करायची आहे. मग त्याच्यामध्ये आपण सागरिका वापरू शकतो, सिलिक्झॉल वापरू शकतो, सिलामोल वापरू शकतो. हे जे काही 3 प्रोडक्ट आहे हे सुद्धा त्या ठिकाणी अँटी स्ट्रेस कंट्रोल करण्यासाठी किंवा स्ट्रेस रिलीज करण्यासाठी आपण डाळिंब बागेमध्ये स्प्रे हा करू शकतो. मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या डाळिंब बागेमध्ये जर कळी ही कमी असली तर त्या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्त्वाची एक फवारणी करायची आहे. तर मित्रांनो आपल्या डाळिंब बागेमध्ये आपल्याला जे काही टाटा बार आहे ते 2 ml प्रति लिटर, त्याच्यासोबत जे काही 05234 आहे ते 5 ग्राम प्रति लिटर आणि त्याच्यासोबत जे काही बोरॉन आहे ते 1 ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी वापरून त्या ठिकाणी आपल्याला जी काही फवारणी ही करायची आहे. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण खत नियोजन, पाणी व्यवस्थापन, बुरशीनाशक कोणतं वापरायचं, कोणतं वापरायचं नाही, कीटकनाशक कोणतं वापरायचं, कोणतं वापरायचं नाही सविस्तर माहिती बघितली. मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपले इतर जे काही डाळिंब उत्पादक शेतकरी आहे त्यांना शेअर करून चॅनलला सबस्क्राईब व पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.